नागपूरमध्ये पुन्हा एकदा वाहन चोरीचा प्रकार समोर आला आहे, परंतु यावेळी पोलिसांनी केवळ गुन्हा उघड केला नाही, तर आरोपीला रंगेहात पकडून चोरीची गाडीही जप्त केली आहे. नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर. नागपूर शहरातील सीताबर्डी परिसरात दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला. 6 एप्रिल 2026च्या सायंकाळच्या सुमारास फिर्यादी देवेंद्र गाडे यांनी त्यांची ऍक्टिवा गाडी लता मंगेशकर हॉस्पिटल समोर उभी केली होती. ते फोनवर बोलत असतानाच 3 अज्ञात तरुणांनी संधी साधत गाडी चोरून पळ काढला. या घटनेनंतर सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. 8 एप्रिल रोजी पोलिसांना संशयास्पद हालचाल करणारा एक युवक आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव इशू रवी सोनटक्के वय वर्ष 21 असे सांगितले. पोलिसांनी विश्वासात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर आरोपीने आपल्या 2 साथीदारांसह ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 65,000 रुपये किमतीची होंडा ऍक्टिवा जप्त केली असून महत्त्वाचे म्हणजे या आरोपीवर यापूर्वीही नागपूर शहरात 7 घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. नागपूरमध्ये वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली असली तरी नागरिकांनीही सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे.